ज्या दिवशी माझा उपवास त्या दिवशी माझी डोकेदुखीही ठरलेली, पण कामं मात्र आपली काही संपत नाही. उपवास होता, मी म्हटलं मस्त अशी वालाची भाजी बनवून घेऊया. आता ही वालाची भाजी करताना वाल जे आहेत ना ते सोलायला खूप उशीर लागतो आणि हे करता करता आहे ना अध्यायचं असं असतं की मम्मा तू आता किचनमध्ये आहेस तर मला किचन ओट्यावर बसायचं आहे. त्याला बघत बघत हे सगळं आवरत होते आणि उपवास होता त्यामुळे डोकं भरपूर जास्त दुखत होतं. आणि त्यामध्ये आपल्या इंडियन लोकांची एक मेंटॅलिटी आहे की थोडा चहा घेतला की इन्स्टंट रिलीफ मिळतो. मी पण मग थोडासा अर्धा कप चहा घेतला, त्यानंतर पुन्हा किचनमध्ये आले आणि कुकर लावून घेतला. कारण म्हटलं आता वाल सोलायला वेळ लागणारच आहे, तर एका बाजूला कुकर लावून घेऊया म्हणजे तेवढ्या वेळात ते सुद्धा काम हलकं होईल असं. वाल पूर्ण सोलून घेतले, त्यानंतर मग लगेच कांदा टोमॅटो चिरून घेतला. आता ही वालाची भाजी जेव्हा मी करते ना त्यामध्ये मी कुठलंही एक्स्ट्रा वाटण करून घालत नाही, फक्त कांदा टोमॅटोची फोडणी देते आणि बेसिक मसाले ह्यामध्ये घालते. बिलीव मी भाजी खूप जास्त टेस्टी होते. आणि ही भाजी करताना आहे ना आता ह्यामध्ये मी गरम पाण्याचा वापर करते, कारण गरम पाणी घातल्यामुळे काय होतं भाजी लवकर शिजते, टेस्टी होते, कटसुद्धा छान येतो आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहे ना गॅसची बचत होते. ते आता सध्या खूप जास्त महत्त्वाचं आहे. छान अशी भाजी करून घेतली आणि मग लगेच शिजायला ठेवली आणि देवाजवळ दिवा लावून घेतला. तेवढीच मनाला शांतता मिळाली. त्यानंतर अध्यासोबत थोडा टाईम स्पेंड केला आणि आमच्या घरचे हे छोटे बॉस इतका आगाऊपणा करतात ना, आणि त्याचं असं झालं मम्माने फक्त माझे लाड करायचे, दीदीचे जरासे लाड केले की आम्हाला रडायला येतं. तुमच्या घरी असा छोटा बॉस आहे का? कमेंट करून नक्की सांगा. बाय.